खादाड कोण? अकबरला खाण्याचा फार शौक होता, म्हणून राजमहालाच्या बागेत वारंवार मेजवान्या दिल्या जात असत. या मेजवान्यांमध्ये अकबर सर्व सरदारांबरोबर बसून निरनिराळी पक्वान्ने खात असे आणि मेजवानीचा आनंद लुटत असे. त्यात सुद्धा जर बिरबल बरोबर असेल तर मग काय विचारता. एकदा अशीच एक मेजवानी होती. बिरबल अकबरच्या जवळ बसला होता. जेवणानंतर खजुराच्या वाट्या आल्या. अकबर आणि बिरबल खजूर खात होते आणि बिया खुर्च्यांच्या खाली टाकत होते. थोड्या वेळाने खुर्च्यांच्या खाली बियांचे छोटे छोटे ढीग जमा झाले. हे बघून अकबरने मनाशी ठरवले, मी आज बिरबलची खूप गंमत करणार. त्याने आपल्या खुर्चीच्या खालच्या बिया पायाने हळूच बिरबलच्या खुर्चीच्या खाली सरकवल्या. बिरबलला याची काहीच कल्पना आली नाही. नंतर एकाएकी अकबर उभा राहिला. नंतर सर्व सरदारांना ऐकू जाईल अशा मोठ्या आवाजात तो म्हणाला, अरे बिरबल, तू किती खजूर खाल्लेस? तू इतका खादाड असशील हे मला तरी माहीत नव्हतं. सर्व सरदार बिरबलच्या खुर्चीच्या खाली असलेला बियांचा ढीग पाहू लागले. बिरबलला बादशहाची चलाखी समजून आली, पण तो सुद्धा फार चतुर होता. त्याची मस्करी होत असताना तो कसा गप्प राही. तो लगेच अकबरला म्हणाला, महाराज, तुमचं म्हणणं खरं आहे. मी खादाड आहे हे तर खरंच आहे. मी पुष्कळ खजूर खाल्ले हे सुद्धा खरं आहे. पण तुम्ही सर्व खजूर बियांसहित कसे काय खाल्ले? मला या गोष्टीचं फार आश्चर्य वाटतं. नंतर त्याने सरदारांना अकबरच्या खुर्चीच्या खाली बघायला सांगितले. सरदारांनी पाहिले तर तेथे एकहीची नव्हती. ते बघून चारही बाजूने एक खसखस पिकली. अकबर बिरबलची मस्करी करायला गेला, पण त्याचीच मस्करी झाली होती. अकबरला ओशाळल्यासारखे झाले. परंतु बिरबल अकबरचा खूप लाडका होता. त्याने बिरबलला शाबासकी दिली आणि मेजवानी सुरू ठेवली. तर कशी वाटली तुम्हाला ही छानशी गोष्ट? कमेंट करून नक्की सांगा. या गोष्टीला आपल्या इतर मित्रांसोबत ही शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.